सचिन भाऊ, आपल्या जनता दरबारी आपण आज पत्रकार परिषद आयोजित केली. नेमका आपला विषय काय आहे आणि आपली मागणी काय आहे? आधी सर्वांना जय श्रीराम. आजची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त भडगावच्या जनतेच्या सत्याची जाणीव व्हावी व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची त्यांना माहिती करून देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केली आहे. मी सचिन विनोद कुमार चोरडिया, नगरसेवक, नगर परिषद भडगाव. विषय असा आहे, दिनांक 17/2/2026 रोजी भडगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर विषय क्रमांक 8 भडगाव शहरातल्या मालमत्ता धारकांच्या जे मालमत्ता कर थकीत झाले आहेत त्यावर जी शास्ती व दंड आकारणी केलेली आहे ती पूर्णपणे माफ होण्यासाठी अभय योजना राबविण्याबाबतचा सदरचा विषय पत्रिकेवर होता. सदर विषयाला सर्वानुमते सभागृहाने मंजुरी दिली व सदरचा प्रस्ताव हा शासनाकडे दिनांक 27/2/2026 रोजी पाठवण्यात आला. त्या मधल्या पिरियड मध्येच पाचोरा नगर परिषदेने देखील अभय योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. भडगाव नगर परिषद ही देखील शिवसेनेच्या ताब्यात आहे व पाचोरा नगर परिषद ही देखील शिवसेनेच्या ताब्यात आहे. पाचोरा व भडगाव दोन्ही तालुक्याचे आमदार सन्माननीय किशोरप्पा पाटील हेच आहेत. पाचोरा नगरपालिकेलाही मुख्याधिकारी मंजेश जेवरे आहेत व भडगाव नगरपालिकेचा ऍडिशनल चार्ज तो सुद्धा श्री मंजेश जेवरे साहेबांना कडे आता तरी आहे. अशी सर्व परिस्थिती असताना 27/2/2026 रोजीच्या भडगाव नगरपालिकेच्या प्रस्तावानुसार आज दिनांक 2/4/2026 पर्यंत नगर विकास विभागाकडून कोणताही अभय योजनेबाबतचा भडगाव तर जनतेच्या हितातला शासन निर्णय पारित झाला नाही. परंतु त्यात नगर विकास विभागाचा पाचोरा नगर परिषदेचा आलेल्या प्रस्तावावर अभय योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला व त्यानुसार पाचोऱ्यातल्या जनतेने त्याचे फायदेही घेतले व थकीत मालमत्ता कर भरून त्यांची शास्ती व दंड 100% माफ करून घेतले. परंतु भडगाव नगरपालिकेला आजपर्यंत JR न आल्यामुळे लोकांना त्यांच्या मूळ रकमेसह त्यांची थकीत मालमत्ता करावरचे व्याज दंड आणि शास्ती भरावी लागली व ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्यांनी ती भरलीच नाही. म्हणजे नगरपालिकेची थकबाकी आज रोजी वाढलेली दिसते. म्हणून माझी शासनाला, सत्ताधाऱ्यांना आणि सन्मान्य आमदार साहेबांना विनंती अशी असेल का नगर विकास विभागाचे मंत्री हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. आपण त्यांच्या जवळचे आमदार महोदय आहात. तर भडगावच्या जनतेसाठी अभय योजनेचा जो शासन निर्णय आपण भविष्यात पारित करून घ्याल किंवा पारित करणार असाल किंवा तो विचारही नसेल तर आपण 31 मार्च पर्यंत ज्या मालमत्ता धारकांनी व्याज भरून दिला आहे किंवा त्यानंतर जे मालमत्ता कर भरून त्याच्यावरील व्याज भरित आहेत त्यांच्या व्याज भरलेली रक्कम ही पुढच्या वर्षाच्या मालमत्ता करात त्यांना रिबीट करून द्यावी असा शासन निर्णय कुठलेच जावा, जेणेकरून त्याचा सर्वसामान्य भडगावच्या जनतेला फायदा होईल व भडगावच्या जनतेला न्याय मिळेल हीच आमची अपेक्षा. याला जबाबदार कोण? पाचोरा भडगाव हा एकच मतदारसंघ आहे. पाचोरा तालुक्यालाही शिवसेनेची सत्ता, भडगावलाही शिवसेनेची सत्ता. पाचोरा तालुका तुपाशी आणि भडगाव तालुका उपाशी
म्हणजे पाचोऱ्या नगर परिषद हद्दीतल्या मालमत्ता धारकांना दिलासा आणि भरधाव नगर परिषद हद्दीतल्या मालमत्ता धारकांची थकबाकी आजही पेंडिंग हा फार मोठा दुजाभाव झालेला दिसतोय. आणि याला जबाबदार कोण आहेत हे जनता सुज्ञ आहे. संपूर्ण जनतेला हे समजतंय. माझं काम फक्त निदर्शनास आणून देणे आणि याच्या विरुद्ध लढा देणे हेच आहे. हीच जबाबदारी घेऊन मला माझ्या प्रभागातल्या लोकांनी आणि भरधावातल्या लोकांनी भरपूर पाठिंबा देऊन मला नगरपालिकेत पाठवलेले आहे. मी माझी ड्युटी पूर्णपणे 100% पार पाडणारच आहे. मी तो लढा देणारच देणार, त्याला काही अडचण नाही. पण सर्व जनतेच्या समोर ही सर्व बाजू यावी आणि सर्व जनतेला ही सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी आज ती पत्रकार परिषद मी आयोजित केलेली होती. धन्यवाद. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें झूलेलालवाटरपार्क.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसॉर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.